आमच्याच घरचं अन्न खातेस आणि आमच्याच घरात चोरी करतेस तू. ही तीच ठुशी आहे आणि मीरा चोर आहे. भेदा, भेदा, अगं मी कशाला कुठे जाणार आहे? सहज आठवलं म्हणून सांगितलं. तू माझ्यासाठी एक करशील? तुला जो कोणी त्रास देतोय ना त्याचं नाव मायाताईंना सांगशील, त्याच तुला मदत करतील. आता जशी आनंदी राहतेस ना तशीच राहा. आणि हो, आता छान छान हसायला पण शिकलीस ना, अशीच हसत खेळत राहा. रोज केस विंचरून घ्यायचे. आणि हो, यमुनाबाईला विसरायचं नाही. शाळेत नीट जायचं, भरपूर अभ्यास करायचा, खूप खूप मोठं व्हायचं. होशील ना? किती शहाणं आहे ते माझं बाळ. बाबांचा फोन बिझी येतोय, आईला करावा लागेल. लागला का फोन बाईसाहेबांनी? रिंग वाजतीये. हॅलो. हॅलो. हा अनन्या, बोल. आई, ऐक ना, तू आणि बाबा जिथे असाल ना तिकडनं परत घरी या. काय? आई, अगं तू मायाला दिलेला दागिना ना तिच्याकडून हरवला होता. तो मीराच्या खोलीत कसा गेला माहित नाही, पण आत्याने ना तिच्यावर चोरीचा आळ घेतला, तर पोलिसांना बोलवलं त्यांनी. तुम्ही प्लीज लवकर घरी या. हॅलो. हॅलो अनन्या, मला तुझा आवाज येत नाहीये. हॅलो. आई, अगं पोलीस कधीही घरी येतील, प्लीज लवकर या तुम्ही. अनन्या, नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला कळत नाहीये काय बोलतेस तू. हॅलो आई, मी म्हणतेय की तुम्ही लवकर घरी या. हॅलो. हॅलो अनन्या, आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो. तिला माझा आवाजच जात नाहीये. बाबांचाही फोन बिझी येतोय. काय करायचं आता? बरं झालं आपण देशमुखांकडे स्वतः आलो. ऐकलत ना काय म्हणाले ते? फोनवरचं आमंत्रण स्वीकारलं नसतं त्यांनी. साहजिक आहे ना, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते स्वतः बोलवायला येतात आपल्याला, मग त्यांची एवढी अपेक्षा असणारच. आता पुढे कुठे जायचं? कुठे म्हणजे घरी जाऊया. अहो, सरनाईकांकडे जायचं ना आपल्याला, त्यांना पत्रिका देणं गरजेचं आहे. आत्ता मी त्यांच्याशीच बोललो फोनवर, ते नाही आहेत घरी. नंतर जाऊ आपण. चल रे. इतक्या लवकर घरी जायचं? मग आणखी कुठे जाणार? आत्ता घरी गेलो तर माझी आणि मीराची भेट होणार, मग तिला घराबाहेर काढणं कठीण जाईल. मंजिरी, घरीच जायचंय ना? आपण कुठेतरी बाहेर जाऊया का? बाहेर? हो, म्हणजे ऑफिसच्या कामात आजकाल तुम्ही खूप बिझी असता. लग्न कार्यामुळे मलाही घरातलं बघावं लागतंय.
आपल्याला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. माझा वेळ आहे तर जाऊया कुठेतरी. ठीक आहे, जाऊया. अनन्या, किती घाई आहे या मुलीला. मलाही मगाशी फोन केला तर मी म्हणाले नेटवर्क नाहीये, ऐकू येत नाहीये. आता तुम्हाला फोन करते, मी करीन नंतर फोन ते. नाही बघतो मी, काहीतरी असेल महत्वाचं मागवायचं असेल त्याला, बघू. बोल अनन्या. हॅलो बाबा. ठीक आहे आम्ही येतोय. हा, ताबडतोब घरी घे गाडी. काय काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का? मीरा ग, कुठे निघालीस तू? अनन्याताई, आता माझं या घरात काहीच राहिलेलं नाहीये. आईसाहेबांनी विचारलं तर त्यांना सांगा की मी गावी गेले. थांब मीरा, तू गावाला जायचं नाहीयेस. म्हणजे या घरातनं तुला बाहेर जायचंय, पण गावाला नाही, दुसरीकडे कुठेतरी. म्हणजे नेमकं कुठे? कळेल, लवकरच कळेल तू. या इन्स्पेक्टर साहेब, या. मी इन्स्पेक्टर कांबळे. कोणी फोन केला होता मला? मी फोन केला होता साहेब. मी साहेब, ही गरिबासारखी दिसते ना, ती इथली मोलकरीण. हिने चोरी केली आमच्या घरात साहेब. पण तुम्ही हे खात्रीने कसं सांगू शकता की हिनेच चोरी केली आहे म्हणून? कांबळे साहेब, आम्ही तिला रेड हँडेड पकडलंय. बघा ना, बघा, हा दागिना हिच्या खोलीत सापडला. आम्ही सगळ्यांनीच पाहिलाय. ठीक आहे, तुम्हाला हे कोर्टात सिद्ध करावं लागेल. हो, ते तर आम्ही करूच, पण त्याआधी हिला ताब्यात घ्या. स्वतःच्या गावाला पळून जात होती. मॅडम, ताब्यात घ्या ना. हो सर. मॅडम थांबा ना, थांबा. मी काहीच केलेलं नाही अहो. तोंड बंद कर आणि चल आमच्या सोबत. त्यांचं गैरसमज झालं, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. तुला जे सांगायचंय ना ते आता पोलीस स्टेशन मध्ये सांग. चल. मायाताई, मी काहीच नाही केलं. तुम्ही सांगा ना, माझ्यावर विश्वास ठेवा. नर्मदा ते मी काहीच नाही केलं. मला नाही माहिती तो दागिना तिथे कसा आला. नर्मदा ते सांगा ना, मी काहीच नाही केलं. मॅडम थांबा ना. अनन्याताई, तुम्हाला तर विश्वास आहे ना माझ्यावरती? सांगा ना यांना, मी नाही काय केलं, मी नाही केली चोरी. अनन्याताई. कांबळे साहेब थांबा. आम्हाला कुठलीही कंप्लेंट करायची नाही. अनन्या, मदनला फोन करायला मी सांगितलं होतं. कंप्लेंट मी केलीये, तू नाही. पण मीराने काहीच केलं नाहीये तर अटक कशी करणार आहे? कांबळे सर, वी आर व्हेरी सॉरी, पण तुम्ही या. एक मिनिट, हा काय खेळ चालू आहे? तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका. एक काय ते ठरवा. इन्स्पेक्टर, तुम्ही प्लीज मीराला अरेस्ट करा.
तो दागिना माझा होता आणि तो हिनी चोरला. मीच कंप्लेंट फाईल केली. ताई मॅडम घेऊन चला. कांबळे साहेब तुम्ही इथे? या घरात चोरी झाली असा आम्हाला फोन आला होता. अथर्व, तू म्हणाला होतास आम्हाला की हिच्या खोलीची झडती घेऊ नको म्हणून. पण आम्ही घेतली आणि तुला माहितीये का, ठुशी तिच्याच खोलीत सापडली. अरे ही मुलगी चोर आहे, लबाड आहे मुलगी, एक नंबरची. आपण सगळ्यांनी तिला घरच्यासारखं वागवलं आणि या मुलीने दगा दिलाय अरे आपल्याला. नाही अशी तशी तिला सोडून चालणार नाहीये. तिला शिक्षा झालीच पाहिजे. अथर्व, आत्या इनफ. जरी दागिना मीराच्या रूममध्ये सापडला असेल तरी मीरा चोरी करू शकत नाही. अथर्व पण लेट मी कंप्लीट. काय विचार करून तुम्ही मीरावर चोरीचा आरोप करताय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा विषय इथेच थांबवा. मग आपल्या घरात पोलीस आले कसे? आत्या, ही तीच मीरा जिने आपल्या वेदावर तिचा पहिला पगार खर्च केला होता. अक्षय तृतीयाला वेदाला तिने सोनं दिलं होतं. मग ही मीरा मायाचा दागिना का चोरी करेल? एवढा सुद्धा कॉमन सेन्स नाही का आपल्यात? अथर्व, तू मीराची बाजू घेतोयस, पण मीरामुळेच वेदा जंगलात हरवली होती हे विसरलास का तू? ना अथर्व, खूप मोठी चूक केली हिने. हिला शिक्षा मिळालीच पाहिजे. हा बरोबर आहे. अहो अथर्व सर, तिने वेदाच्या जीवाचा विचार केला नाही. ती दागिने चोरताना कशाला मागे पुढे बघेल? हो साहेब, आत्याबाई बोलतोय ते खरं आहे. म्हणजे अजित सर, आत्याबाई, हे बघा, ह्या मीराला सोडायचं नाही आपण. हा, तुमची मतं मागितली नाहीयेत मी. आणि वेदा मीरामुळे हरवली होती हे नीट लक्षात आहे माझ्या. विसरलो नाहीये मी. पण वेदा हरवणे ही मीराची चूक होती. दागिना चोरी करणे हा गुन्हा आहे. मीरा केअरलेस असू शकते, पण क्रिमिनल नाही, चोर नाही. याची मला 100% खात्री आहे. आणि जरी तुम्हाला डाऊट होता तर तुम्ही आई बाबांना का सांगितलं नाहीत? दादा, मी बाबांना फोन केलाय, ते येतच असतील. मग एवढं काय डेस्पिरेशन होतं की आई बाबाच्या आधी तुम्ही पोलिसांना बोलवून घेतलं? तुमची हिंमत कशी झाली या घरात पोलिसांना बोलवायची? कोणी कॉल केला पोलिसांना? कोणी कॉल केला पोलिसांना? दादा, मदनने केला होता फोन. मी सांगत होते तरी त्याने ऐकलं नाही. अथर्व सर, म्हणजे कसं आहे, माफ करा मला, पण आता घरात चोरी झाली आहे म्हटल्यावर पोलिसात कंप्लेंट द्यायची हे माझं कामच आहे ना. मदन, तुम्ही या घरात फक्त काम करता. या घराचे डिसिजन घ्यायचा अधिकार नाहीये तुम्हाला.
येस, आम्ही तुम्हाला फॅमिली मेंबर सारखं वागवतो, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही या घराचे मालक झालात. हाऊ डेअर यू. आजपर्यंत या घरात कुठल्याही स्त्रीला असं ट्रीट केलं गेलेलं नाहीये, आणि यापुढे सुद्धा मी हे सहन करणार नाहीये. माया, अनन्या, तुम्ही हा वेडेपणा थांबवला का नाहीत? दादा, मी त्यांना सांगत होते पण कोणीच माझं ऐकत नव्हतं. का? माया, हां मी ते मी कन्फ्युज्ड होते. कांबळे साहेब, आय नो तुमचा खूप टाइम वेस्ट झाला आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. पण आम्हाला कसलीही तक्रार करायची नाही. तुम्ही मीराला सोडू शकता का प्लीज? नो प्रॉब्लेम होतं साहेब, काही हरकत नाही, सोडा तिला. काय झालं? पोलीस का आले होते? आईसाहेब, मीरा, रडू नकोस. काय झालं? आईसाहेब, मी चोर नाहीये, मी नाही केली आहे चोरी. कोण म्हणाला तुला चोर? तुम्हाला लाज कशी वाटली नाही हिच्यावरती आळ घेताना? हा, कुणाचं म्हणणं आहे मीरानी चोरी केली? हा? काय कुणाची बुद्धी एवढी भ्रष्ट झाली आहे? मीरा सारख्या प्रामाणिक मुलीवर तुम्ही चोरीचा आळ घेताय? बोला ना. आधी स्वतःचं मानसिक संतुलन नीट आहे काय तपासून बघा. पुन्हा कोणीही जर का असा विचार जरी केला ना, तरी त्याचा तो या घरातला शेवटचा दिवस असेल. मीरा, अगं सॉरी, खरंच सॉरी. अगं सुनेला दिलेला मानाचा दागिना हरवला हे जर मंजिरी मॅडमला कळलं तर त्या मला खूप रागवल्या असत्या. म्हणून मी घाबरले, बाकी काहीच नाही. आणि लग्नाच्या गडबडीत होऊ शकतात गोष्टी इकडे तिकडे, म्हणून मला जरा गैरसमज झाला. मला खूप भीती वाटत होती ग, मी खूप घाबरले, म्हणून तुझ्यावर तसा आळ घेतला, बाकी काही नाही. मीरा, आय एम रिअली सॉरी. आपल्या घरासाठी एवढं करतेस आणि आम्ही सगळे तुला समजून घेण्यात कमी पडलो. आय एम सॉरी. पास, हा विषय आता इथेच थांबा. मीरा, या घरातले सगळेच तुझ्याशी खूप वाईट वागलेत आज. या सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते.
तू एक गोष्ट विसरू नकोस माया. तू जर का आज मीराला या घराबाहेर काढला नाहीस तर तुझाही या घरातला आजचा शेवटचा दिवस असेल.